आणि यामध्ये आपलं जे पहिलं लेक्चर असणार आहे ते असणार आहे जागतिक घडामोडीशी संबंधित, आणि त्यामध्ये मी तुम्हाला PDF वरती हे लेक्चर सांगणार आहे आणि ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यातले कोणते पॉईंट्स तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे ते सगळे जे पॉईंट्स असतील ते आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. आणि हे जे लेक्चर असणार आहे हे खरं तर आपण बघितलं तर टॉपिक वाईज लेक्चर आहे. याच्यामध्ये आता प्रश्न उत्तर वगैरे आपण पाहणार नाही, तर आपल्याला प्रत्येक टॉपिकचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी नोट करायचे आणि त्याच्यावरती फोकस करायचे, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये त्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. तर पहिलं लेक्चर आपलं जे आहे ते जागतिक घडामोडीशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या घडामोडी ज्या आहेत त्या पाहायच्या आहेत बघा. तर सुरुवात करूया. मग या ठिकाणी पहिला जो मुद्दा आपल्यासाठी चर्चेला आहे तो आहे बघा नागोर्नो आणि काराबाख संघर्षाचा आहे. आता हे काय झालं, कशासाठी झालं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला परीक्षा जवळ आल्याच्या असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी इथं चर्चेला घ्यायला जमणार नाहीत. पण आपण काय करू शकतो तर याच्यातले कोणते पॉईंट्स आहेत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती आपण फोकस करूया. तर बघा इकडे या ठिकाणी हा जो वाद आहे, पहिला प्रश्न निर्माण होतो नागोर्नो काराबाख वाद जो आहे तो कोणत्या देशांच्या दरम्यान आहे. पहिला प्रश्न अशा प्रकारे विचारला जाईल. तर लक्षात घ्या हा जो वाद आहे हा वाद दोन देशांच्या दरम्यान आहे बघा. त्याच्यामध्ये एक आहे अझरबैजान आणि एक आहे आर्मेनिया. इथं मॅप देखील तुम्हाला मी दिलेला आहे, येणाऱ्या इयरबुकमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर बघा 2023-22 हे जे 2 वर्ष आहे त्याच्यामध्ये काही देशांचे अंतर्गत वाद जे आहेत ते आपण पाहतो, त्याच्यावरनं जागतिक राजकारण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 वाद जर तुम्ही बघितले तर रशिया युक्रेन एक वाद आहे बघा, दुसरा अझरबैजान आणि आर्मेनियाचा आपण पाहतो नागोर्नो काराबाख या प्रदेशावरचा वाद, आणि तिसरा असा आहे इस्रायल जो आहे, इस्रायल आणि गाझापट्टी जो की पॅलेस्टाईन जो भाग आहे तर त्यांच्या संदर्भातला जो सध्याचा मुद्दा चालू आहे तो एक मुद्दा. अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत राजकारणावरती, जागतिक राजकारणावर परिणाम करणारे ते सध्या चर्चेला आहेत. आणि याच्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला रशिया आणि युक्रेनच्या युद्धावरती प्रश्न आला होता कंबाईनमध्ये, त्याची तारीख विचारली होती. तर या ठिकाणी देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथं काय आलेलं आहे, हा जो संघर्ष निर्माण झाला या एरियावरून नागोर्नो काराबाखचा जो भाग आहे 2 देशाच्या दरम्यान त्याच्यावरती अझरबैजान आणि आर्मेनियाचा जो वाद आहे तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये रशिया हा जो देश आहे, इथं रशिया तुम्हाला दिसतोय बघा जागतिक नकाशावरती. तुम्ही जर बघितलं तर रशिया कुठं दिसतोय, अझरबैजानच्या वरती आहे आणि त्याच्या शेजारी इकडं जॉर्जिया आहे. कोणता देश आहे, जॉर्जिया. आता रशिया आणि जॉर्जिया हे देश अझरबैजानच्या शेजारी आहेत आणि इकडं अझरबैजानला इकडनं आर्मेनिया आहे. यांच्यामध्ये वाद असणारा भाग जो आहे नागोर्नो काराबाखचा तो या ठिकाणी आहे आणि त्या प्रदेशावरून 2 देशात वाद आहे. तर याच्यामध्ये मध्यस्थी केली बघा रशियानं, आणि रशियानं मध्यस्थी करून या ठिकाणी 20 सप्टेंबर 2023 रोजी नागोर्नो आणि काराबाखमधील जे काही बंडखोर आहेत त्यांच्यामध्ये शस्त्रसंधी केलेली आहे. तर मग तुम्ही TCS तुमची परीक्षा घेणार असेल किंवा तुम्ही आयोगाच्या परीक्षेला जाणार असाल किंवा IBPSच्या जाणार असाल, म्हणजे ज्या काही परीक्षा कंडक्ट करणाऱ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था कोणती एक्झाम असू द्या, परीक्षेमध्ये प्रश्न तिथेच बनतो ज्या ठिकाणी प्रश्न विचारता येतो. मग कोणतीही परीक्षा असली तरी प्रश्नामध्ये काही फरक पडणार नाही. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तारीख तुम्हाला विचारली जाऊ शकते 20 सप्टेंबर 2023. त्याच्यानंतर काय विचारलं जाईल, देश कोणकोणते देश आहेत, तर अझरबैजान आर्मेनियाच्या दरम्यानचा हा भाग आहे आणि त्यांच्यावरती तो वाद आहे, तो देखील आपल्या लक्षात ठेवायचा आहे. मग हा वाद का आहे, कशासाठी आहे, तर हा भाग तुम्हाला सध्या तरी आता परीक्षेजवळ आल्यामुळं जास्त आपण इथं चर्चेला घेणार नाही आहोत. आणि दुसरा असा आहे या देशाच्या संदर्भामध्ये किंवा या देशाचा भाग चर्चेला आहे मग त्याच्यावरती दुसरा कुठं प्रश्न बनू शकतो. तर तुम्ही जर बघितलं तर इकडे बघा इथं थोडंसं यांची पार्श्वभूमी आपण दिलेली आहे. ती पार्श्वभूमी आपण न पाहता आपण काय करूया, इकडे येऊया आणि अझरबैजान हा जो देश आहे, अझरबैजानची राजधानी लक्षात ठेवा बघा बाकू, कारण परीक्षेमध्ये क्लास 3 क्लास 4च्या परीक्षेमध्ये राजधानीवरती जास्त फोकस असतं. आणि राजधानी कोणत्या देशाची विचारतात, तर जो देश जागतिक राजकारणामध्ये चर्चेला आहे तर त्या देशाची राजधानी विचारतात. तर इथं बाकू ही राजधानी आहे बघा, कशाची आहे, अझरबैजानची आहे. त्याच्यानंतर अझरबैजान हा जो देश आहे तो आशिया खंडामध्ये आहे आणि त्याच्या सीमेवर जे देश आहेत त्याच्यामध्ये आहेत रशिया, जॉर्जिया, आर्मेनिया
आणि इराण. आता तुम्ही म्हणाल सर सीमेवरच्या देशाचा आता सध्या करंटशी काय संबंध? हा संबंध करंटशी जरी नसेल तरी तुम्हाला भूगोल नावाचा विषय आहे, जागतिक भूगोल या विषयामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिकडे तुम्हाला याच्या शेजारचे देश कोणता नाही असाही प्रश्न बनवला जाऊ शकतो, कारण हा भाग जो आहे तो चर्चेला असल्यामुळं त्याच्याशी रिलेटेड भूगोलचा करंट बेसवरती क्वेश्चन बनवता येतो. पुढचा भाग बघा, याच्या पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे आणि उत्तर पश्चिमेचा बराचसा भाग कॉकेशियस पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. मग कॉकेशियस पर्वतरांग कोणत्या देशामध्ये आहे असाही भाग तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर ते पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. अझरबैजान नावाच्या देशामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे खनिज जर तुम्ही पाहिले किंवा खनिज संपत्ती जर आपण बघितली तर तेल आणि नैसर्गिक वायूसाठी हा प्रसिद्ध आहे. बघा कशासाठी प्रसिद्ध आहे? तेल आणि नैसर्गिक वायू या ठिकाणचा महत्त्वाचा भाग आहे. आणि पुढे जर आपण गेलो, अझरबैजानच्या नंतर दुसरा देश कोणता आहे? आर्मेनिया. आर्मेनियाच्या बाबतीमध्ये जर आपण मुद्दा घेतला तर इथे बघा याची राजधानी येरेवन नावाची राजधानी आहे. कोणती राजधानी आहे? येरेवन नावाची राजधानी आहे. याच्यामध्ये अरारात पर्वत नावाचं एक सर्वोच्च शिखर आहे. तर हे भौगोलिकदृष्ट्या तुम्ही जर पाहिलं करंटचा बेस तर त्या ठिकाणी ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग कॉकेशस पर्वतरांग दोन्ही देशामध्ये आहे आणि याचे जर शेजारी बघितले तर तुर्कस्तान, जॉर्जिया आणि अझरबैजान हे त्याचे शेजारी आहेत. कोणाचे? आर्मेनियाचे ते शेजारी आहेत. तुम्हाला नकाशामध्ये पण दिसतील ते. तर अशा प्रकारे यांचा वाद आहे, हा एक लक्षात ठेवा. त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगितले. हा वाद का आहे याच्यापेक्षा याच्याशी रिलेटेड कोणते प्रश्न बनतात हा भाग आपण बघितला, कारण ते जर गोष्टी समजावत बसलो तर खूप वेळ जाईल आणि तुमच्या परीक्षा जवळ असल्यामुळे आपल्याला एक टू द पॉईंटवरतीच जायचं आहे. जेवढे मुद्दे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न बनतात त्याच्यावरती फोकस करायचे. चला, यानंतर आता पुढचा भाग जर तुम्ही बघितला तर परत आर्मेनिया चर्चेमध्ये होता. बघा आर्मेनिया का चर्चेमध्ये होता तर तिथे तुम्हाला मागच्या जागतिक घडामोडीच्या लेक्चर जर तुम्ही बघितलेले असतील मागचे आपले, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला रशियाचं आणि आंतरराष्ट्रीय जे फौजदारी न्यायालय आहे त्याचा एक मुद्दा सांगितला होता. काय मुद्दा होता की रशिया जो आहे, रशियानं युक्रेनच्या विरोधामध्ये आक्रमण केल्यापासून काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयामध्ये एक सचिव म्हणून कार्यरत होत्या मारिया लावोवा म्हणून, त्या दोघांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जे आहे ते काढलं होतं. मग या अटक वॉरंटच्या विरोधामध्ये काय केलेलं आहे, आता हा जो आर्मेनिया आहे रशियाचा दोस्त आहे. आर्मेनिया का आहे? रशियाचा मित्र देश आहे. पण आर्मेनिया असं म्हणतो की आम्हाला आता या फौजदारी न्यायालयाचं सदस्यत्व स्वीकारायचं. कोणत्या? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचं. मग यानं जर त्याचं सदस्यत्व स्वीकारलं तर हे रशियाच्या विरोधात जाणार आहे, बरोबर? कारण आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने काय केलं? वॉरंट काढलेलं आहे रशियाच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये. म्हणून रशियाचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे आहे ते आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय जॉईन करायचं नाही. आणि मग रशिया आणि आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आर्मेनिया ह्या तिघांचा जर तुम्ही संबंध पाहिला तर रशिया आणि आर्मेनिया दोघं मित्र आहेत. मग रशियाचा मित्र आर्मेनिया म्हणतो मला आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात जायचं, पण आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधामध्ये आहे, कारण त्यांनी त्याच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढलेलं आहे. म्हणून हा मुद्दा देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये बघा इथे हे जे आर्मेनिया आहे त्याच्या संसदेने त्या कायद्याला मान्यता पण दिली होती की त्या याच्यामध्ये जॉईन व्हायचं म्हणून. तर त्याची तारीख दिलेली 3 ऑक्टोबर 2023, पण तारीख तुम्हाला याच्यामध्ये विचारली जाणार नाही. पण कोणता देश आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचं सदस्यत्व स्वीकारणार आहे त्यामुळे चर्चेत होता, तर तो आर्मेनिया होता असं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न बनवला जाईल, तर तसा लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे आर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष एक आहेत बघा, वाहगन खाचातुरियन, हे एक तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. मुद्दा मोठा असतो पण त्याला तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने शॉर्ट करायचं असतं, छोटं करायचं असतं, तर त्या पद्धतीमध्ये हे आहे. आणि रोम कायदा जो आहे बघा, रोम ट्रीटी म्हणतात त्याला किंवा रोम करार म्हणतात त्याला, तो देखील महत्त्वाचा आहे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या बाबतीमध्ये. चला, यानंतर बघा आता यांनी याच्यावर सही पण केलेली आहे, म्हणजे हे जॉईन होणारच आहेत, पण रशियाचा त्याला विरोध आहे, हा एक मुद्दा आहे. आता रशियाचा विरोध युक्रेनच्या याला पण होता. नाटोमध्ये युक्रेन सामील होण्याच्या जी प्रक्रिया होती त्याला पण रशियाने विरोध केला होता आणि त्याच्यावरूनच त्यांचं युद्ध सुरू झालेलं आहे. तशाच प्रकारचा हा पण भाग आहे. आता हा रशियाचा मित्र आहे आणि युक्रेन रशियाचा मित्र नव्हता, तर युक्रेन जो आहे तो रशियाचा जुना भाग आहे आणि त्याच्यावरनं रशियाने त्याच्यावरती आक्रमण पण केलेलं आहे आणि त्यांचं वाद जे आहे युद्ध ते पण सुरू आहे, तोही भाग या ठिकाणी आहे. पुढे जर आपण आलो बघा, आता 2 मुद्दे आपण बघितले. एक तर अझरबैजान आणि आर्मेनिया या 2 देशांदरम्यानचा वाद, नागोर्नो काराबाग संघर्ष, आणि दुसरं म्हणजे आर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयामध्ये सामील होण्यासाठीची इच्छाशक्ती. या 2 बाबी आपण बघितल्यात. पुढच्या मुद्द्याकडे तुम्ही आलात तर हे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आहे. आता 2दा चर्चेला आलंय, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसे येणार, तर याची स्थापना, याचं मुख्यालय
ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर लक्षात घ्या, याची जी कल्पना आहे किंवा याची जी घोषणा आहे ती कधी करण्यात आली, तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 17 जुलै 1998 साली त्याची घोषणा करण्यात आली. कधी करण्यात आली? 17 जुलै 1998ला. आणि ती कुठं करण्यात आली? इटलीमधल्या रोम शहरामध्ये त्याची घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय तुम्हाला GSच्या बेसवरती विचारलं जाऊ शकतं, कारण दोनदा चर्चेला आलं 2023मध्ये, म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून काय पाठ करायचं बघा, स्थापना 1 जुलै 2002ला याची स्थापना आहे. कधी झाली? 1 जुलै 2002ला. घोषणा कधी झाली? 17 जुलै 1998ला. आता बघा, 4 वर्षाच्या नंतर त्याची स्थापना झाली, बरोबर. आता बघा, याची जी घोषणा झाली होती इटलीतल्या रोम शहरामध्ये झाली होती, म्हणून त्याला रोम करार किंवा रोम घोषणा देखील म्हटलं जातं. नंतर बघा, सदस्य जर बघितले तुम्ही तर 123 देश याचे सदस्य आहेत. किती देश आहेत? 123. याचं मुख्यालय कुठं आहे? नेदरलँड्समधल्या हेग या ठिकाणी याचं मुख्यालय. नेदरलँड या देशातल्या हेग या ठिकाणी. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, रोममध्ये घोषणा झाली, मात्र मुख्यालय हेग या ठिकाणी आहे. कुठं आहे मुख्यालय? हेग या ठिकाणी, जे नेदरलँडमध्ये आहे. आता अधिकार क्षेत्राचा जर तुम्ही विचार केला तर याचे जे देश सदस्य असतात त्या सदस्य देशापुरताच याचा अधिकार क्षेत्र आहे, त्याच्या बाहेर याच्यामध्ये कार्यक्षेत्र याचं लागू होत नाही. मग इथं असा मुद्दा आहे, ह्या सदस्य देशामध्ये जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याच्या विरोधामध्ये खटला चालवण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाला आहे. पण याच्यामध्ये सदस्य नसणारे देश खूप महत्त्वाचे आहेत. कोण कोण आहे? अमेरिका आहे, चीन, रशिया, भारत आणि इस्रायल हे जे महत्त्वाचे देश आहेत हे याचे सदस्य नाहीत. काय नाही? त्याचे सदस्य नाहीत. कशामुळे नाहीत? तर ह्यांचं म्हणणं आहे की याचा वापर जो आहे तो राजकीय हेतूने केला जाऊ शकतो, म्हणून आम्ही याच्यामध्ये सामील होणार नाही. लक्षात आलं? काय आहे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा मुद्दा? की याच्यामध्ये जर एखादा देश प्रबळ असेल किंवा एखाद्याला राजकीय हेतूने त्याच्यावरती त्याचा वापर करायचा असेल तर तो केला जाऊ शकतो, म्हणून आम्ही याच्यामध्ये सामील होणार नाही असं म्हणत अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि इस्रायल या देशांनी या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयामध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता लक्षात आलं असेल तुमच्या अजून एक मुद्दा, जागतिक राजकारणामध्ये सध्या 2 देश आहेत ते चर्चेला, त्याच्यामध्ये इस्रायल आणि रशिया हे दोघं पण आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे सदस्य नाहीत. आणि रशियाच्या अध्यक्षांच्या विरोधात जो वॉरंट काढले ते वॉरंट कुठं लागू होतं माहिती आहे का? याचं जे कार्यक्षेत्र आहे या फौजदारी न्यायालयाचं त्या कार्यक्षेत्रातच ते लागू होतं. त्या देशानं या न्यायालयाकडे संबंधित व्यक्तीला हस्तांतरित केलं पाहिजे, म्हणून रशियाचे अध्यक्ष जे आहेत या न्यायालयाचे जे सदस्य असणारे देश आहेत त्या देशांमध्ये दौरा करत नाहीत. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. चला, युक्रेनसुद्धा या न्यायालयाचा सदस्य नाही, मात्र युक्रेननं काही अधिकार जे आहेत ते मान्य केले आहेत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे, त्याच्यामुळे त्यानं ते रशियाच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढलेला हाही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, कारण विचारलं जाऊ शकतं युक्रेन सदस्य आहे का नाही, तर तो नाही आहे. आता पुढचा मुद्दा तुम्ही जर बघितलं तर अटक वॉरंटचाच आहे. आता हा मुद्दा मी सांगितलं तुम्हाला की युक्रेनच्या मध्ये जे काही अत्याचार होत आहेत रशियाकडनं, मुलांवरती अत्याचार होत आहेत असं कारण देत त्यांच्या विरोधात ते वॉरंट काढलेलं आहे. हे दोघं जण, मारिया लावोवा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, त्या दोघांच्या विरोधामध्ये ते अटक वॉरंट काढलेलं आहे. आणि रशियानं 2016मध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचं सदस्यत्व जे आहे ते सोडलेलं आहे. हाही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता पुढचं जर तुम्ही बघितलं, समजा आपण जर पुढच्या मुद्द्याकडे आलो तर युक्रेन युद्धामुळं FATFनं रशियाचं सदस्यत्व जे आहे ते निलंबित केलं बघा, युक्रेन युद्धामुळे. आता युक्रेनच्या युद्धामुळे त्यांच्या विरोधामध्ये वॉरंट काढण्यात आलं. परत रशिया आणि बेलारुस, आता हे जे 2 देश आहेत ते शेजारी आहेत. तर बेलारुस आणि रशियाचे जे खेळाडू आहेत त्यांना देखील ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभागी होऊ दिलं नव्हतं. परत बऱ्याचशा स्पर्धामध्ये त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली होती. कोणावरती? तर रशियाच्या खेळाडूंवरती. आणि तशाच प्रकारे रशियाचं जे आहे FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जो आहे तर त्याच्यावरचं देखील सदस्यत्व रशियाचं निलंबित करण्यात आलं. तर हाही मुद्दा लक्षात राहायला पाहिजे. कोणत्या देशाचं सदस्यत्व निलंबित झालं असं तुम्हाला विचारलं जाईल तर ते रशिया आहे. मग त्याच्यामुळं पुन्हा हे जे संस्थाचा भाग आहे आपल्याला GKच्या बेसमध्ये, तर त्याच्यामध्ये संस्था अशा पाठ करा ज्या संस्था या करंट इयरमध्ये चर्चेला आलेल्या आहेत त्या संस्था विशेषतः पाठ करा. त्यांचे मुख्यालय असेल, स्थापना असेल, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारतात परीक्षक, म्हणून तुम्हाला सांगतोय त्या संस्था पाठ करायच्यात आपल्याला. मग इथं तुम्ही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा मुद्दा बघितला तर याची स्थापना जुलै 1989ची आहे. कधीची आहे? जुलै 1989ची G7 परिषदेमध्ये त्याची स्थापना झाली होती. आणि मुख्यालय बघा पॅरिसमध्ये. पॅरिस कुठं आहे? फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस, तिथं त्याचं मुख्यालय. इकडं तुम्ही बघितलं होतं आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय, त्याचं मुख्यालय नेदरलँडमधल्या हेग या ठिकाणी आहे. याचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी फ्रान्समध्ये. लक्षात आलं दोन्ही संस्था. पुढचा मुद्दा काय आहे? याचे सदस्य 139 आहेत. त्याच्यामध्ये 37 देश आहेत आणि 2 संघटना आहेत. एक आहे युरोपियन युनियन आणि दुसरी आहे गल्फ सहकार्य संघटना. असे मिळून त्याचे एकूण सदस्य झाले
39, 37 देश आणि 2 संघटना. इकडे तुम्ही बघितलं तर 123 देशाचे सदस्य आहेत. कशाचे? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे. आणि फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे सदस्य तुम्ही जर बघितले तर 39 आहेत. त्याच्यामध्ये 37 देश, 2 संस्था. व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये निरीक्षक आहे बघा, इंडोनेशिया. इंडोनेशिया काय? निरीक्षक. आणि इंडोनेशिया जो आहे, इंडोनेशियामध्ये मागची जी G20 परिषद होती 17वी ती झाली होती. या वर्षीची भारतात दिल्लीला झाली. आणि आता पुढची जी होणार आहे ती पुढे नियोजित आहे. यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं, राजभाषा जर बघितली तुम्ही याची, तर इंग्रजी आणि फ्रेंच आहे. हा भाग तुम्हाला GSच्या बेसवरती विचारला जातो, कारण संस्था चर्चेला आली असेल किंवा संघटना चर्चेला आली असेल तर तिच्याशी संबंधित मुद्दा जो आहे, तुम्हाला डायरेक्ट वरचा जर मुद्दा नाही विचारला पण तुम्हाला विचारायचंच ठरलं त्यांना, तर ते GKच्या बेसमध्ये इकडे पण घेऊ शकतात. जसं करंट GKचा जो भाग आहे तो जर इकडे घेतला, वरचा भाग घेता येतो, पण तुम्हाला GSच्या बेसमध्ये जो स्टॅटिक भाग आहे, जो स्थिर भाग आहे, जो बदलत नाही, तो भाग इकडचा आहे, मग हा पण तुम्हाला विचारता येतो. तर ते लक्षात घ्यायचं. आपण फक्त करंटचे प्रश्न पाहतो की एवढे विचारले, पण त्याच्याशी रिलेटेड मिळून GSमध्ये किती घेतले ते पण बघितलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. याचा उद्देश काय आहे की बाबा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे, तर दहशतवादास वित्त पुरवठा या गोष्टींना रोखणं हा उद्देश आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा. चला, भारताचा आणि फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा जर आपण संबंध अभ्यासला तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल 2006मध्ये FATFचा निरीक्षक देश आपण बनलो होतो. 2010ला FATFचा आपण 34वा सदस्य बनलो. कितवा सदस्य बनलो? 34वा सदस्य. आणि सध्या किती सदस्य आहेत त्याचे? 37. बरोबर, देशांच्या बाबतीमध्ये बोलते. बरोबर, देश 37 आहेत. मग भारत 34वा सदस्य देश आहे आणि 2 संस्था असं मिळून ते 39चा आहे. पण आपल्याला इथं देशाचा विचार केला तर भारत 34वा सदस्य बनलेला आहे. आणि बाकी त्याचे काही ग्रुप्स आहेत, त्याचा देखील भारत सदस्य आहे. चला, इथपर्यंतचे मुद्दे तुमचे लक्षात आले असतील. जागतिक घडामोडीची अशी अपेक्षा आहे. आणि पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. चला बघा, आता ह्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं? रशियानं, संयुक्त राष्ट्रानं ठराव केला की रशियानं सैन्य मागं घ्यावं. कुठून मागं घ्यावं? युक्रेनमधून. युक्रेनचा रशियाचा वाद आहे. तर हे 24 फेब्रुवारी 2023ला हा ठराव झाला बघा. कधी झाला? 24 फेब्रुवारी 2023ला. आणि 2022मध्ये आक्रमण झालं होतं. बरोबर, 24 फेब्रुवारी 2022ला रशियानं जे आहे ते आक्रमण केलं होतं युक्रेनवरती. त्याला 1 वर्ष पूर्ण होते. त्यानिमित्तानं हा गैरबंधनकारक ठराव मान्य करण्यात आला. हे शब्द लक्षात ठेवा, गैरबंधनकारक आहे. कसा आहे तो? गैरबंधनकारक. कारण हा ठराव जो आहे तो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये मंजूर झाला आहे. कुठं मंजूर झाला आहे? आमसभेमध्ये. तो जर सुरक्षा परिषदेमध्ये मंजूर झाला असता तर मग हा बंधनकारक झाला असता. लक्षात आला मुद्दा? हाही मुद्दा लक्षात ठेवायचा. चला, पुढच्या मुद्द्याकडे तुम्ही आलात तर ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह आहे बघा. काळा समुद्र धान्य करार हा खूप चर्चेला होता. याच्यावरती प्रश्नही आलेले आहेत. तर याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवायचा, हा करार जो आहे तो काळा समुद्र जो आहे तो युक्रेन आणि तुर्कस्तानच्या मध्ये आहे. आणि ज्यावेळेस रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध झालं त्यावेळेस तिथून होणारा जो अन्न पुरवठा आहे, जो प्रामुख्यानं दक्षिण आफ्रिका खंडामधील देशांना होतो, तर तो बंद पडला होता. मग तो बंद पडू नये आणि तिथल्या देशामध्ये अन्न टंचाई जी आहे ती निर्माण होऊ नये, त्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि तुर्कस्तान ह्या 2 देशांनी रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान हा करार घडून आणला. म्हणजे रशिया, युक्रेन, तुर्कस्तान आणि संयुक्त राष्ट्र अशा 4 जणांनी मिळून हा करार केला. तर त्याच्यामध्ये मध्यस्थ जो आहे तो संयुक्त राष्ट्र आहे, संयुक्त राष्ट्र संघटना. तर याला काळा समुद्र धान्य करार म्हणतात. आणि 17 जुलै 2023ला रशियानं काय जाहीर केलं होतं की हा करार जो आहे त्याच्यामधून आम्ही माघार घेतो किंवा याला स्थगित करतोय. पुन्हा नंतर त्यांनी ते मान्य केलं. मग तुम्हाला इथं न्यूज कशी लक्षात ठेवायची की काळा समुद्र धान्य करार कोणाकोणाच्या दरम्यान आहे? तर मग लक्षात घ्या, रशिया आहे, युक्रेन आहे आणि शेजारी तुर्कस्तान, हे 3 महत्त्वाचे देश. आणि संघटना म्हटलं तर आपण UN म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना यांनी हा करार केलेला आहे. कशासाठी? तर धान्य पुरवठा सुरळीत राहायला पाहिजे युद्धाच्या काळामध्ये, जो बाहेरच्या देशांना होतो तो. चला, आता हे रशियानं बाहेर पडण्याचं काय कारण आहे? ह्या सगळ्या गोष्टी आता इथं चर्चेला घ्यायला वेळ नाही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जेवढे IMP आहे तेच घ्यायचे. आता बघा 2022मध्ये हा करार झाला होता. तुम्हाला सांगितलं संयुक्त राष्ट्र, तुर्कस्तान, त्याच्यानंतर बाकी हे युक्रेन आणि रशिया हे सगळे तिथं होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये तारीख जी आहे ती 22 जुलै 2022 रोजीची तारीख आहे बघा. कधीची आहे? 22 जुलै 2022ला तो करार झालेला आहे. तर तुम्हाला तारखेवरती फोकस करावं लागेल या ठिकाणी. करार कधी झाला हे आवडता प्रश्न असतो परीक्षकांचा. तर 22 जुलै 2022चा आहे.
आणि धान्याच्या बाबतचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे की धान्य पुरवठा होण्यासाठी हा महत्त्वाचा करार जो आहे तो केलेला आहे. चला, आणि भारतानं याला कशाला कराराला पाठिंबा दिला होता, संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराला, तो एक महत्त्वाचा आहे. भारत जो आहे तो आमसभेमध्ये स्थायी प्रतिनिधीसुद्धा आहे आणि भारताच्या रुचिरा कंबोज जे आहे त्या ठिकाणी भारताची भूमिका मांडत असतात. रुचिरा कंबोजवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. भारताच्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमधल्या स्थायी प्रतिनिधी कोण असं विचारलं गेलं होतं, तर त्या रुचिरा कंबोज आहेत. चला, आता इथं चीनचा एक मुद्दा होता बघा. चीन हा जो देश आहे याने काय केलं होतं, भारताच्या विरोधी नकाशा जो आहे तो प्रकाशित केला होता. त्यामुळे चीन चर्चेला होता. त्यांनी कधी प्रकाशित केला, काय केलं, तर ह्या तारखा तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहेत, कारण चीनच्या गोष्टी अशा सतत चालू असतात. त्यामुळे तारखावरती आपला प्रश्न येणार नाही. पण प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला होता अलीकडे एका देशानं, तो देश कोणता, तर तो चीन आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी हा सगळा मुद्दा जो आहे आता ते सांगण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपल्याला फक्त परीक्षेच्या दृष्टीनं काय मुद्दा आणि कसा फोकस करायचा ते बघायचं. लवकरात लवकर आपल्याला कव्हर कसं होईल तो भाग आपण पाहणार आहोत. चला, लक्षात ठेवा, चीन हा देश भारताच्या विरोधी नकाशा प्रकाशित करतो. त्याचं म्हणणं आहे अरुणाचल प्रदेश आमचा भाग आहे, शॉर्टकटमध्ये सांगितलं तर. बाकी मग तो कधी प्रसिद्ध केला हे सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आपल्याला. त्याच्यानंतर बघा, चीनचा आणि भारताचा एक मुद्दा अजून एक चर्चेला आला होता, तो होता बघा स्टेपल्ड व्हिसाचा. स्टेपल्ड व्हिसा आणि रेग्युलर व्हिसा असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत व्हिसामध्ये महत्त्वाचे. तर ते चीनमध्ये चेंगडू या ठिकाणी एक स्पर्धा होती, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी झाली होती बघा. मला वाटतं याच्यावरती पण प्रश्न आलाय, चीनमधल्या कोणत्या ठिकाणी झाली, तर ती चेंगडूला झाली होती. आणि तिच्यामध्ये उशू नावाचा खेळ आहे, याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे काही खेळाडू जाणार होते, जे अरुणाचल प्रदेशमधले होते. तर चीनने काय केलं, बाकी सगळ्या खेळाडूंना भारताच्या नॉर्मल व्हिसा दिला, जो रेग्युलर दिला जातो तो, पण त्याला स्टॅम्प व्हिसा म्हणतात बघा. आणि जे अरुणाचल प्रदेशचे 3 खेळाडू होते त्यांना मात्र चीनने काय केलं, स्टेपल्ड व्हिसा दिला. स्टेपल्ड व्हिसावरती स्टॅम्प नसतो त्या देशाचा, एक तात्पुरती जी तडजोड आहे तशा प्रकारचा तो व्हिसा असतो आणि तो दिला होता. तर त्याच्यामुळे तुम्हाला स्टेपल्ड व्हिसाशी संबंधित देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या भाग तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरनं मग भारताचे खेळाडू त्या देशामध्ये गेले नाही, भारतानं त्या याच्यावरती बहिष्कारसुद्धा टाकला. तर त्या बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस झाल्या होत्या. आता कन्सेप्ट वगैरे सांगायला आपल्याकडे हे नाही, आपल्याला फास्टमध्ये जायचं आहे पुढे. चला, बघा आता इथं मुद्दा काय आला होता, चीननं भारताचा जो नकाशा आहे तो भारत विरोधी प्रकाशित केला होता, म्हणजे भारताचा काही भाग त्यांच्याकडे दाखवला होता. पण मग चीननं असं केल्यामुळं अमेरिकेनं काय केलं, अमेरिकेमध्ये अमेरिकेनं सांगितलं की मॅकमोहन रेषा जी आहे 1914 साली झालेली, तर ही मॅकमोहन रेषा हीच भारताची आणि चीनची खरी सीमा आहे असं मान्य केलं अमेरिकेनं, किंवा अमेरिकेमध्ये तसा ठराव पारित करण्यात आला. आणि मग अमेरिका आपल्या बाजूने उभं राहिला बघा चीनच्या विरोधामध्ये. हा एक मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे. मॅकमोहन रेषेशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मॅकमोहन रेषा कधी झाली, काय झाली, हे सगळे मुद्दे तिथं आजूबाजूला प्रश्न येतात. तर तुम्हाला ह्या न्यूजच्या बातमीला धरून इतर प्रश्नांचा देखील सराव करायचा आहे, ते तयार करायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं 13 जुलै 2023ला अमेरिकेच्या सिनेटमध्ये या संदर्भामध्ये ठराव झालेला आहे. तो ठराव याच्याशी रिलेटेड आहे बघा. इकडं बघा, आता चीन जो कुरापती करतो, बरोबर, चीन ज्या कुरापती करतो भारताच्या विरोधामध्ये, त्याला अमेरिकेने एक सडेतोड उत्तर दिलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर 28 ऑगस्टला चीननं हे काम केलं. आधी अमेरिका म्हटली मॅकमोहन रेषा जी आहे ती तुमच्या दोघांच्या दरम्यानची, म्हणजे भारत आणि चीनच्या दरम्यानची काय आहे, अधिकृत रेषा आहे, सीमारेषा. मग त्याच्यानंतर चीननं पुन्हा काय केलं, खोडी केली आणि 28 ऑगस्टला नकाशा प्रकाशित केला आणि त्यांना सांगितलं नाही नाही आमचं म्हणणं खरं आहे, तुमचं खोटं आहे, असं म्हणणं चीनचं. लक्षात आलं, हा मुद्दा लक्षात घ्या. बाकी इकडचा मुद्दा आता झालेला आहे. आता थोडंसं तुम्हाला मॅकमोहन रेषेच्या बद्दलची माहिती सांगतो, ती एक माहिती व्यवस्थित कव्हर करून घ्यायची बघा. मॅकमोहन रेषा जी आहे ती आपली मॅकमोहन रेषा 1914 साली झाली होती बघा. तर तो एक मुद्दा तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि पुढचा मुद्दा आपण पाहिला तर ब्रिस ओलिगी न्यूमा गॅबॉन जे आहेत, ब्रिस ओलिगी न्यूमा हे गॅबॉन देशाचे अध्यक्ष बनलेत. तर निवडणुकामध्ये किंवा कोणते व्यक्ती कोणत्या देशाचे अध्यक्ष बनले त्याच्यावरचा भाग असतो. तर गॅबॉनचे अध्यक्ष बनलेत एवढं लक्षात ठेवा, ब्रिस ओलिगी न्यूमा, आणि ते ज्या देशाचे अध्यक्ष बनले तो देश आहे गॅबॉन, बरोबर. आता या ठिकाणी पुढे आपण जर बघितलं, अनवर उल हक काकर आहेत बघा, हे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान बनलेत. तर
एवढंच लक्षात ठेवा फक्त. अनवर उल हक काकरच्या बाबतीमध्ये ते पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान बनलेत आणि तिथं मग बऱ्याचशा घडामोडी सुद्धा झालेल्या आहेत. ते इम्रान खान जे आहेत त्यांना पदच्युत करण्यात आलं, परत त्यांच्यावरती खटला भरण्यात आला, भ्रष्टाचाराचा आरोप झाला. परत मागे जे भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये फरार होते जुने त्यांचे पंतप्रधान ते परत आलेत, मग त्यांच्यावरचे खटले मागे घेतले, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर हे अनवर उल हक काकर देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. नंतर पुढे जर आपण आलो तर ग्रीसमध्ये निवडणुका झाल्या बघा, आणि ग्रीसमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे, न्यू डेमोक्रॅटिक पक्ष, तो विजयी झाला. तर तो एक मुद्दा आहे आणि त्याचे नेते आहेत बघा किरियाकोस मिसाटाकिस, ते पंतप्रधान बनलेले आहेत तिथले दुसऱ्यांदा. तर हे किरियाकोस मिसाटाकिस देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत निवडणुकांमध्ये जर बघितलं तुम्ही जागतिक. आणि ग्रीसनं काय केलं, यावर्षी आपल्या पंतप्रधानांना एक पुरस्कार देखील दिला जो ग्रीसचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नंतर न्यूझीलंडच्या निवडणुका झाल्या बघा. आता न्यूझीलंडच्या निवडणुकीच्या बाबतीत बघा 41वे पंतप्रधान होते ख्रिस हिपकिन्स, ते यावर्षी बनले होते जसिंडा आर्डन यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर. आणि जसिंडा आर्डनच्या नंतर ख्रिस हिपकिन्स बनले आणि आता परत निवडणुका झाल्या. आता ख्रिस हिपकिन्सचा पक्ष जो आहे तो पराभूत झाला आणि त्या ठिकाणी आता नवे पंतप्रधान बनले बघा. क्रिस्टोफर लक्सन नावाचे व्यक्ती पंतप्रधान बनले न्यूझीलंडमध्ये. काय नाव आहे त्यांचं? क्रिस्टोफर लक्सन. ते न्यूझीलंडचे आता पंतप्रधान बनलेले. तो एक मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे तुम्ही आलात तर अजून व्यक्ती आहेत बघा हुन मनेत. आता हे हुन मनेत कंबोडियाचे अध्यक्ष नवे पंतप्रधान बनलेत. पहिले यांचे वडील पंतप्रधान होते, आता हे हुन मनेत बनलेत बघा. हुन मनेत जे आहेत ते कंबोडियाचे नवे पंतप्रधान बनलेत. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कंबोडियामध्ये जे अंग्वार कोटचं मंदिर आहे, अंग्वार कोटचं मंदिर हे जगातलं 8वं आश्चर्य आता बनलेलं आहे. तो पण एक महत्त्वाचा मुद्दा रिसेंटच्या घडामोडीमधला आहे, तो पण लक्षात ठेवा. बाकी यांचे वडील होते बघा हुन सेन, ते इथं सत्ता सांभाळत होते, पंतप्रधान होते ते कंबोडियाचे. आता त्यांच्या जागेवरती त्यांचा मुलगा हुन मनेत तो जो आहे तो पंतप्रधान बनलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांचा जो पक्ष आहे तो आहे बघा कंबोडियन पीपल्स पक्ष. कोणता पक्ष आहे? कंबोडियन पीपल्स पक्ष. एवढं लक्षात ठेवलं तरी चालून जातं, जास्त तुम्हाला परीक्षेमध्ये काही याची अडचण येणार नाही. शॉर्टकटमध्ये मुद्दे कव्हर करायचे आहेत तुम्हाला आणि याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही ही पण मी गॅरंटी देतो. मला माहिती आहे याच्या बाहेर प्रश्न जात नाही. चला तुर्की जो आहे त्याच्यामध्ये देखील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती आणि तिथं रेसेप तय्यप एर्दोगन तिसऱ्यांदा विजयी झालेत. काय नाव आहे त्यांचं? रेसेप तय्यप एर्दोगन तिसऱ्यांदा विजयी. बाकी त्यांना मिळालेली मताची टक्केवारी वगैरे काही गरजेची नाही आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा सलग तिसऱ्यांदा विजयी झाले तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी रेसेप तय्यप एर्दोगन. मग त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर इथं जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्ष आहे बघा त्यांचा, हा पक्ष लक्षात ठेवा. जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्ष असं विचारलं जातं, त्यांचा पक्ष कोणता आहे तर जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्ष आहे. बाकी हे त्यांचा राजकीय प्रवास वगैरे आहे ते सध्या आता तुम्ही गरजेचं नाही, तुम्हाला फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जिथं प्रश्न जास्त वेळा विचारला जाऊ शकतो किंवा जास्त शक्यता आहे. नंतर चायनाची निवडणूक झाली होती बघा सुरुवातीलाच वर्षाच्या, तर त्याच्यामध्ये जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले होते आणि ते पहिले व्यक्ती जे सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनलेत, त्यामुळे जिनपिंगचा मुद्दा आहे. आणि त्याच वेळेस ली कियांग नावाचे व्यक्ती ते चीनचे पंतप्रधानसुद्धा बनलेले आहेत, तो एक मुद्दा लक्षात घ्या. परत चीननं काय केलं होतं, त्यांचं जे संरक्षण बजेट आहे त्याच्यामध्ये वाढ केली होती, तर तोही मुद्दा इम्पॉर्टंट आहे. अमेरिकेच्या नंतर संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा चीन हा देश आहे, तर तो पण महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि सलग 8व्या वर्षी चीननं संरक्षण बजेट जे आहे ते त्यांचं वाढवलं आहे, तर इथपर्यंतचा भाग तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. नंतर पुढे जर तुम्ही आलात तर बघा लोकशाहीसाठी शिक्षण या विषयावर भारताने एक ठराव मांडला होता किंवा भारताने त्याला समर्थित केलं होतं. तो देखील 18 जानेवारी 2023ला युनायटेड नेशन जनरल असेंब्ली जी आहे म्हणजेच संयुक्त राष्ट्र आमसभा जी आहे त्याच्यामध्ये स्वीकारण्यात आला, तर त्याची तारीख आणि भारतानं समर्थित केला होता हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर वाशीनार व्यवस्थेचा भारत अध्यक्ष बनलेला आहे, तर ही वाशीनार व्यवस्था जी आहे ही तुम्हाला अभ्यासली पाहिजे किंवा तुम्ही ती अभ्यासली पाहिजे. 1 जानेवारी 2023 पासून भारत तिचा अध्यक्ष आहे एका वर्षाच्यासाठी. आणि ही व्यवस्था पारंपरिक शस्त्र वगैरे त्याच्यावरती निर्यातीवरती लक्ष ठेवणारी किंवा नियंत्रण ठेवणारी व्यवस्था आहे.
आणि 8 सप्टेंबर 2017मध्ये आपण याच्यामध्ये 42वा देश म्हणून सहभागी झालो होतो. कितवा देश म्हणून? 42वा. याच्या अगोदर एक संघटना सांगितली की एक संस्था होती जिचं मी तुम्हाला FATFचं बोललो होतो. 34वा सदस्य बनला होता भारत तिचा, बरोबर. आणि इथं जर बघितलं तर 42वा आहे वासेनार व्यवस्थेचा. दोन्ही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. नंतर पुढे बघा NATO प्लस गट चर्चेमध्ये होता. हा गट का चर्चेमध्ये होता? तर NATO प्लसचा मुद्दा असा आहे, NATO प्लस ही जी संघटना आहे ती नाटोशी धरून आहे किंवा नाटोशी समांतर आपण म्हटलं तरी चालेल. कारण अमेरिका जो आहे हा नाटोचा सदस्य आहे आणि अमेरिकेचं वर्चस्व या NATO प्लस संघटनेवरती आहे. NATO प्लसमध्ये असणारे देश नाटोचे सदस्य नाहीत. मात्र नाटोप्रमाणे जर यांचं बघितलं आपण तर हे संरक्षणासाठी एकमेकांना सहकार्य करतात. तर याच्यामध्ये भारतानं यावं अशी अमेरिकेची इच्छा होती, पण भारत त्याच्यामध्ये सहभागी झाला नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये काही घडामोडी झाल्या होत्या. तर तो एक मुद्दा होता. तर अमेरिकेने त्याच्या संदर्भात एक ठराव पण मांडला होता, पण तो काही आपण स्वीकारलेला नाही. म्हणजे त्यांच्या सभागृहामध्ये जरी मान्य झाला असेल तरी आपण काही NATO प्लसमध्ये सहभागी झालो नाही आहेत. मग NATO प्लसमध्ये जे देश आहेत त्याच्यात बघा आपल्या शेजारी जर बघितलं तर ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्या पलीकडे न्यूझीलंड आहे, इकडं जपान आहे, इस्रायल आहे आणि दक्षिण कोरिया आहे. आता इस्रायलचा मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल. अमेरिका इस्रायलला सध्या मदत करते, बरोबर. पॅलेस्टाईनच्या विरोधामध्ये जे त्यांचं हमास संघटनेच्या विरोधामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यावरनं, तर ते NATO प्लसचा पण मुद्दा तिथे लागू होतो. तोही भाग लक्षात घ्या. आणि जागतिक संरक्षण सहकार्यासाठी नाटोशी NATO प्लसचा संबंध आहे, हा एक मुद्दा आहे. तर हे NATO प्लसचा एक भाग लक्षात घ्या. नंतर ही रेल्वे लाईन होती बघा, रश्त अस्तारा रेल्वे लाईन चर्चेला होती. रश्त अस्तारामध्ये तुम्ही जर बघितलं तर रशिया आणि इराण जे आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉर म्हणजेच INSTC हा जो भाग आहे त्याचा एक भाग म्हणून, म्हणजे हा एक प्रकल्प आहे त्याचा एक भाग म्हणून रश्त अस्तारा रेल्वेच्या बांधकामासाठी करार केला होता. बघा कोणी केला होता? रशिया आणि इराण यांनी केला होता. आणि हा जो प्रकल्प आहे कोणता? आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉर INSTC. याच्यामध्ये बघा रशिया, इराण, अझरबैजान, भारत आणि इतर देशांना रेल्वे आणि जलमार्गाने जोडण्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यापैकी हा रेल्वे मार्ग आहे रश्त अस्तारा रेल्वे मार्ग, तो विचारला होता, तर तो लक्षात घ्यायचा आहे. आणि इथं बघा अझरबैजानचा मुद्दा तुम्हाला सुरुवातीला सांगितला, आर्मेनिया अझरबैजानचा नागोर्नो काराबाख वाद आणि रशियाचा युक्रेनसोबतचा वाद. आणि इकडं वरती आपण इस्रायल बघितलं होतं, तो हमास संघटनेसोबत किंवा पॅलेस्टाईनचा जो भाग आहे त्याच्यावरती ते मुद्दे आहेत. तर तुम्ही त्या मुद्द्याकडे पण फोकस करायचे. नंतर रश्त अस्तारा जी आहे ती 162 किलोमीटरचा त्याचा रेल्वे मार्ग आहे. रश्त हा इराणमधलं शहर आहे आणि अस्तारा हे अझरबैजानमधलं आहे. तर ते दोन्हीला जोडणारे म्हणून त्याला रश्त अस्तारा रेल्वे लाईन म्हणतात. पुढे बघा कॅलिफोर्नियामध्ये जातीभेद नष्ट करण्यासाठीचं विधेयक मंजूर झालं होतं. त्याच्यामुळे कॅलिफोर्निया जो आहे तो पण चर्चेला होता. कॅलिफोर्निया राज्य जे आहे अमेरिकेमध्ये, तर जातभेद नष्ट करण्यासाठीचं विधेयक मांडलं. त्याच्या संदर्भामध्ये एक व्यक्ती चर्चेला होत्या, आयेशा वहाब यांचं नाव लक्षात ठेवा. त्यांनी ते विधेयक मांडलं होतं. आणि अशा प्रकारे अमेरिकेमध्ये काही घडामोडीसुद्धा झाल्या. त्याच्यामध्ये दक्षिण कॅरोलिना राज्यानं देखील गर्भपाताच्या संदर्भामध्ये जे कायदा आहे त्याच्यावरती बंदी घालणारा कायदा रद्द केला होता. नंतर सिएटल शहर जातीभेदावरती बंदी आणणारा कायदा संमत करणारं अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलं. कॅलिफोर्नियाच्याबद्दल देखील सांगितलं, जातभेद नष्ट करण्यासाठीचं विधेयक मांडलं आहे. नंतर बघा मुलांसाठी ट्रान्सजेंडर केअर जे आहे त्याच्यावरती बंदी घालणारं अमेरिकेचं सर्वात मोठं राज्य ठरलं टेक्सास. तर ह्या काही घडामोडी आहेत ज्या या मुद्द्याशी रिलेटेड आहेत, तर तिथे पण आपण फोकस करायचे. नंतर पुढचा मुद्दा बघा, हिंदू फोबियाला विरोध करणारा ठराव मंजूर झाला होता. तर हिंदूंच्या विरोधामध्ये वाढते गुन्हे जे आहेत त्याला विरोध करण्यासाठी हिंदू फोबियाला विरोध करणारा ठराव आला होता 27 मार्च 2023ला, जो जॉर्जिया राज्यानं काय केला होता? मंजूर केला होता. तो एक मुद्दा लक्षात घ्या. ते जॉर्जिया मग अमेरिकेतलं त्या बाबतीत पहिलं राज्य ठरलं. आणि त्याच्यासाठी ज्या व्यक्तींनी प्रयत्न केले, लॉरेन मॅकडोनाल्ड आणि टोड जॉन्स, त्यांनी तो मांडला होता. आणि ऑक्टोबर महिना जो आहे तो हिंदू वारसा महिना म्हणून जाहीर केला. कोणी? जॉर्जियानं. कोणता महिना? हिंदू वारसा महिना जाहीर केला. तर हिंदू वारसा महिना म्हणून ऑक्टोबर महिना जो आहे तो जाहीर करणारं अमेरिकेतलं राज्य कोणतं? तर जॉर्जिया. हे उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. प्रत्येक मुद्द्यावरती तुम्हाला मी फक्त पॉईंट सांगतोय, कुठं प्रश्न येणार आहे तिथं तुम्ही फोकस करा, कारण आपल्याला कमी कालावधीमध्ये जास्त मार्क्स घ्यायचे. मग त्या पद्धतीनंच आपण तयारी करायची आहे. चला बघा, नागरी हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय हवामान कृतीत भारत सामील होणार. ते वर्षच फक्त लक्षात ठेवा 2027. बाकी हा मुद्दा तुम्ही वाचायची गरज नाही, तेवढं लक्षात ठेवा. बाकी याच्यामध्ये आपल्याला
इकडे आले तर संघटनेच्या बाबतीमध्ये आहे. तर संघटना जी आहे तिची स्थापना 1947ला झालेली आहे. 7 डिसेंबर 1947 मॉन्ट्रियल कॅनडा या ठिकाणी तिचं मुख्यालय. संयुक्त राष्ट्राची स्पेशल एजन्सी आहे आणि आंतरराष्ट्रीय हवाई नेव्हिगेशनची तत्त्व आणि ते तंत्र समन्वित करणं हे तिचं कार्य आहे. तर इथपर्यंत ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. नंतर बघा, क्रिप्टोसाठीच्या पहिल्या आराखड्याला युरोपियन युनियननं मंजुरी दिली होती. तर असा सिंगल लाईन प्रश्न तुम्हाला घेतला होता. जी हेडलाईन आहे तसाच प्रश्न त्यांनी विचारला होता. तर ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्रिप्टोसाठी जो पहिला आराखडा होता त्याला मंजुरी कोणी दिली, तर युरोपियन युनियननं दिली, हे लक्षात ठेवा. बाकी मतगीतं किती पडली हे सगळं जे आहे ते राज्यसेवासाठी किंवा क्लास 1च्या एक्झामसाठी येऊ शकतं. पण तुम्हाला सिंगल लाईनमध्ये विचारलं तर डायरेक्टली तेवढं येतं आणि 90% चान्स इथंच आहे सिंगल लाईनवरती. चला बघा, इकडे इंडो पॅसिफिक आउटलुक होता बघा. बांगलादेशनं तो जाहीर केला होता इंडो पॅसिफिक आउटलुक. तर हा जो इंडो पॅसिफिक आउटलुक आहे तो जाहीर केला होता बांगलादेशनं. त्याचे राज्यमंत्री आहेत बघा, परराष्ट्र राज्यमंत्री शहरयार आलम, त्यांनी तो जाहीर केला होता. आणि याच्यामध्ये 4 मार्गदर्शक तत्व आणि 15 उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आलेली आहेत. 2041 पर्यंत आधुनिक ज्ञानाधारित विकसित देश घडवण्याचं उद्दिष्ट असलेल्या बांगलादेशच्या या व्हिजन 2041च्या पूर्ततेसाठी इंडो पॅसिफिकमधील स्थैर्य आणि समृद्धी हा महत्त्वाचा घटक असल्याचं मान्य करण्यात आलं. तर आता तुम्ही म्हणाल सर मग एवढं का सांगितलं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. प्रश्न इंडो पॅसिफिक आउटलुक जाहीर करणारा देश कोणता असा विचारला जाईल, तर लक्षात घ्या बांगलादेश आहे. आलं लक्षात? एवढंच लक्षात ठेवा. बाकी पुढं अजून काय आहे का बघूया आपण. चला, इकडे एक करार आहे बघा, ब्रिटनचा करार. पण त्याच्या आधी थोडंसं याच्या आधी एक मुद्दा आहे. गुड फ्रायडे करार आला होता बघा. गुड फ्रायडे करार एक चर्चेला आला होता. आता हा गुड फ्रायडे करार काय आहे आणि हा का चर्चेला आला होता? तर इथे एक जागतिक राजकारणाचा मुद्दा तुम्ही जर बघितला तर 10 एप्रिल 2023 रोजी ब्रिटिश आणि आयरिश सरकारच्या गुड फ्रायडे कराराला 25 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष पूर्ण झालीत? 25 वर्ष, बरोबर. म्हणून तो चर्चेला होता किंवा म्हणून आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जागतिक राजकारणामध्ये कोणता भाग आहे की जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो? तर मग अशा प्रकारे गुड फ्रायडे करार लक्षात घ्या. कोणाकोणादरम्यान आहे? ब्रिटिश आणि आयरिश सरकार यांच्या दरम्यानचा तो करार आहे. आणि हा करार झाला होता 10 एप्रिल 1998ला. आता कशासाठी झाला, काय झाला, 12 भानगडी आपल्याला गरजेचं नाहीत. का नाहीत? सध्या आपल्याला परीक्षा जवळ आली, मग आपल्याला ह्या सगळ्या बारीक मुद्द्यामध्ये घुसायला काय वेळ नाही. आपल्याला पटकन आवरायचं आहे. मग आपल्याला प्रश्न कुठे येणार आहे तितकंच बघायचं डायरेक्टली. प्रश्न एक येणार आहे, 10 एप्रिल 2023 रोजी कोणत्या कराराला 25 वर्षे पूर्ण झाली, किंवा गुड फ्रायडे करार कधी करण्यात आला होता, किंवा कोणत्या देशादरम्यान झाला? तर ब्रिटिश म्हणजे ब्रिटन आणि आयरिश म्हणजे आयर्लंड. आलं लक्षात? चला पुढे तुम्ही आलात तर CTPPवर ब्रिटनची स्वाक्षरी. आता CTPP करार जो आहे हा एक करार इम्पॉर्टंट आहे. ब्रिटन त्याच्यामध्ये सामील झाला. मग ब्रिटनचा बराचसा माल जो आहे त्याला त्या संदर्भामध्ये याचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये त्याच्या मालाला सीमाशुल्क जे आहे ते लागणार नाही. आणि मग CTPPचा फुल फॉर्म तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी काय मुद्दा सांगतो विशेषतः लक्षात ठेवा. मी कुठं सांगतो ते पण लक्षात ठेवा. CTPP कम्प्रिहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप म्हणजेच CPTPP नावाचा करार. तर त्याचा फुल फॉर्म पाठ पाहिजे, कारण आपले जे क्लास 3 क्लास 4च्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये एक विशेष प्रश्न विचारण्याची पद्धत असते फुल फॉर्मवरती. मग तुम्हाला फुल फॉर्म कोणता विचारणार? जे करंट इयरमध्ये चर्चेला मुद्दा होता त्याच्याशी संदर्भामध्ये काही फुल फॉर्म आहे का, आणि जर असेल तर तो विचारला जातो. म्हणून आपण इथं IMP म्हणून याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढे तुम्ही आलात तर ब्रिटिश पंतप्रधान आहेत बघा, ऋषी सुनक. हे भारतीय वंशाचे आहेत. तर त्यांनी त्याच्यावरती सही केलेली आहे. आणि ब्रेक्झिट जे आहे, ब्रिटन जे याच्यामध्ये एक्झिट झालं होतं, ब्रेक्झिट हा जो मुद्दा होता त्याच्यानंतरचं आता हे महत्त्वाचा पाऊल त्यांचं आहे. नंतर आपण बघितलं तर वेस्टमिन्स्टर आणि प्रत्येक CPTP देशांनी मान्यता देणं आवश्यक, हे सगळं सोडा. आपल्याला याचा फायदा जर बघितला तर ब्रिटनला त्याचा थोडा फायदा आहे. कसा आहे, त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे जे आहेत ब्रिटनच्या मालावरती ते लागणार नाहीत, आणि इतरही काही गोष्टी आहेत. पण आपल्याला रिव्हिजन करायचं आहे फास्टमध्ये, म्हणून आपण ह्या गोष्टी आता चर्चेला घेणार नाहीत. आपल्याला महत्त्वाच्या सांगितल्या गोष्टी काय काय आहेत तेवढं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सदस्य देश वगैरे ते दिलेले आहेत तिकडे. चला, आता संयुक्त राष्ट्राच्या सांख्यिकी आयोगावर भारताची निवड झाली आहे बघा. हा सांख्यिकी आयोग जो आहे त्याच्यावर आपली निवड झाली. तर मग त्याच्यामध्ये काय काय आहे, किती वर्षासाठी झाली, हा एक मुद्दा आहे. तर 4 वर्षासाठी आहे. नंतर पुढचा मुद्दा आहे, भारताला मतं किती पडली? तर 53 पैकी 46 मतं आपल्याला पडलीत. आणि
भारत 4 वर्षासाठी कोणत्या कालावधीपासून हे असणार आहे, भारताचा कालावधी कधी सुरू होणार आहे? 1 जानेवारी 2024 पासून आपला कालावधी सुरू होतोय. कशाचा? तर संयुक्त राष्ट्राचा जो सांख्यिकी आयोग आहे त्याच्या सदस्यत्वाचा आपला कालावधी 1 जानेवारी 2024 पासून सुरू होतोय. 1-2 मिनटं थांबा. हां, चला आता आपण भारताच्या कालावधीबद्दल विचार करतोय. 1 जानेवारी 2024 पासून भारत जो आहे तो 4 वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या सांख्यिकी आयोगावर असणार आहे. नंतर भारतासोबत बघा काही म्हणजे यांचं काही मेजरमेंट्स आहेत, कुठले कुठले लोक निवडून घ्यायचे, तर ते सगळं दिलेलं आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये नाही जायचं, आपल्याला फक्त लक्षात घ्या भारताचा कालावधी 1 जानेवारी 2024 पासून सुरू होतोय. 53 पैकी 46 मतं आपल्याला पडली आणि आपण जो आहे तो 4 वर्षासाठी असणार आहोत संयुक्त राष्ट्राच्या सांख्यिकी आयोगावरती. चला पुढे पुढे बघा, संयुक्त राष्ट्राचा सांख्यिकी आयोग आहे. तर याची इन्फॉर्मेशन लक्षात घ्यावी लागेल तुम्हाला, कारण GSच्या बेसवरती स्टॅटिक जो भाग आहे म्हणजे जो स्थिर भाग आहे नॉलेजचा, त्याच्यावरती प्रश्न आला तर घ्या लक्षात. 1947 साली याची स्थापना झाली. कधी झाली? 1947ला. मग जागतिक सांख्यिकी प्रणाली जी आहे त्याच्यामधली ही सर्वोच्च संस्था आहे, महत्त्वाचा मुद्दा. नंतर 24 सदस्य देशांचा या आयोगामध्ये समावेश आहे. किती सदस्य देशांचा? 24 सदस्य देशांचा. मग ते कशामुळे निवडले जातात? बाकी समन्वय, भौगोलिक वितरण वगैरे सगळ्या गोष्टी. चला त्याच्यामध्ये बघा 24मध्ये कसं विभागणी बघा. आफ्रिकन देशांचे 5, आशिया पॅसिफिक देशाचे 4, पूर्व युरोपीय देशाचे 4, लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबियन देशांचे 4 आणि पश्चिम युरोपीय आणि इतर राज्यांचे 7, अशी एकूण किती लोक आहेत त्याच्यामध्ये? 24 लोक आहेत. त्याच्यापैकी आता भारताचं पण आशिया पॅसिफिकमधून तिथं निवड झालेली आहे सांख्यिकी आयोगावरती, संयुक्त राष्ट्राचे सांख्यिकी आयोग लक्षात ठेवायचा. बघा त्याच्यानंतर आता पंतप्रधानांचा दौरा आहे बघा. भारताच्या पंतप्रधानांनी आफ्रिका आणि ग्रीस याचा दौरा केला होता. तो दौरा जो होता 22 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान झाला होता. आणि त्याच्यानंतर ग्रीसचा दौरा 25 पासून पुढचा. त्याच्या तारखा नाहीत आपल्यासाठी इम्पॉर्टंट, पण याच्यामधले जे महत्त्वाचे पॉईंट होते की ज्या घोषणा पंतप्रधानांनी केल्या त्या इम्पॉर्टंट आहेत बघा. तर ग्रीस दौऱ्यादरम्यान जर तुम्ही बघितलं तर पण त्याच्या अगोदर बघा आधी जो केला तो दक्षिण आफ्रिकेचा केला आणि त्याच्यामध्ये ते 15वी ब्रिक्स शिखर परिषद जी होती तिला उपस्थित राहिले होते जॉन्सबर्ग या ठिकाणी. तर तो एक मुद्दा आहे, ते परिषदेच्या बाबतीमध्ये गेल्यावर पुढे बघूया. पण इथं लक्षात घ्या 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेला भारताचे पंतप्रधान आफ्रिकेला उपस्थित राहिले होते आणि त्याच्यानंतर ते ग्रीसला गेले. तर ग्रीसला बघा, ग्रीसची निवडणूक सांगितली ती मी तुम्हाला, नुकतीच एक निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये किरियाकोस मिराटाकीस जे आहे ते पुन्हा एकदा विजयी, मित्सोटाकी जे आहेत ते पुन्हा एकदा विजयी झाले. तर त्याच्यावरती त्यांनी नंतर त्यांची भेट पण झालेली आहे की नाही. नंतर बघा 2030 पर्यंत दोन्ही देशादरम्यान व्यापार जो आहे तो दुप्पट करण्याचं आणि स्थलांतरासंबंधी करार करण्याचा निर्णय पण तिथं आपला झाला आहे. आता हे मुद्दे जे आहेत हे मल्टीलाईन क्वेश्चनच्या बाबतीमध्ये येतात बरं काय, जागतिक राजकारणावरती आपण जर बघितलं तर. नंतर बघा नरेंद्र मोदी गेल्या 40 वर्षामध्ये ग्रीसच्या दौऱ्यावर जाणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. मागच्या 40 वर्षाचा जर भाग पाहिला तर पहिलेच पंतप्रधान ठरलेत. पण मागच्या 40 वर्षाच्या नाही तर म्हणायला लगेच स्वातंत्र्य झाल्यापासून, तसं नाही, मागच्या 40 वर्षामधून घ्या. नंतर पुढे तुम्ही आलात तर 25 ऑगस्ट 2023ला अथेन्स या ठिकाणी अज्ञात सैनिकांच्या समाधीला त्यांनी श्रद्धांजली जी आहे ती अर्पण केली आणि नंतर ग्रीस या देशानं त्यांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान एक दिला आहे बघा. तर हे तुम्हाला दिसतंय ग्रीसचा सन्मान त्यांना देताना. तर कॅटेरिना साकेला
रो पावलो असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ते ग्रीसच्या राष्ट्रपती, त्यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. हे जे तुम्हाला दिसतं इथं पंतप्रधान आणि ग्रीसच्या राष्ट्रपती, तर तो ग्रीसचा सन्मान आहे. त्याचं नाव आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. हा ग्रीसचा सर्वोच्च पुरस्कार आहे, भारताच्या पंतप्रधानांना देण्यात आला. याची सुरुवात झाली होती 1975ला. कधी झाली होती? 1975ला. त्याच्यानंतर बघा या पुरस्कारावर तारकेच्या समोरच्या बाजूस देवी अथेनाचं मस्तक कोरलेलं असून केवळ सदाचारींना सन्मानित केलं जावं अशा अर्थाचे वचन देखील याच्यामध्ये लिहिलेलं आहे पुरस्कारावरती. तर थोड्याफार गोष्टी असतात जिथे तुम्हाला मॅक्झिमम फोकस करावा लागतो किंवा तुम्हाला तिथं लक्ष द्यावं लागतं. कारण काय असतं की विशेष आहे, आपल्या भारताच्या पंतप्रधानांना मिळालं म्हणजे पुरस्काराच्या संदर्भामध्ये काही गोष्टी येऊ शकतात. त्याच्यामध्ये काही आहे का असं की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो? तर ही गोष्ट आहे, तर लक्षात ठेवायची आहे. चला, नंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर ब्रिक्स परिषद जी आहे ती पाहायची आहे. बघा आपल्याला मी आत्ता सांगितलं तुम्हाला आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले आणि आफ्रिकेमध्ये जॉन्सबर्ग या ठिकाणी ब्रिक्स समिट जी आहे ती झालेली आहे. ती परिषद होती बघा 15वी. किती होती? 15वी परिषद. आवृत्ती लक्षात ठेवा, 15वी ब्रिक्स परिषद जॉन्सबर्गला झाली. भारताचे पंतप्रधान तिथं आपले प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि यामध्ये रशियाचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी केलं. कोणी केलं? सर्गेई लाव्हरोव्ह. आता मुद्दा काय आला बघा, मुद्दा लक्षात घ्या. काय मुद्दा माहिती इथं? ते जे मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि ते त्याचं जे हे आहे वॉरंट, फौजदारी न्यायालयाचं वॉरंट, त्या वॉरंटमुळे रशियाचे अध्यक्ष याला उपस्थित नाही राहिले, तर तिथले परराष्ट्र मंत्री त्याला उपस्थित राहिले. तुम्हाला सांगितलं त्याचा सदस्य देश असेल तर त्याला अटक करून द्यावी लागते, वॉरंट ज्या व्यक्तीच्या विरोधात निघाले त्या व्यक्तीला, म्हणून ते तिथं नाही जाऊ शकले. चला, याच्यानंतर बघा पंतप्रधानांनी काही वस्तू भेट दिल्या होत्या, पण ह्या वस्तू आता तुम्ही नंतर वाचून घ्या, ह्या काय आपल्याला इथं चर्चेला नाही घ्यायच्या. त्याच्यामध्ये गोंड पेंटिंग होती बघा, ही गोंड पेंटिंग मध्य प्रदेशमधली होती आणि ती चर्चेला होती. तो एक मुद्दा आहे. बाकी ही सुराई वगैरे आता नाही म्हटलं तरी आपण घेतली ती. चला, नंतर हे आपल्याला दिसत आहेत बघा ब्रिक्स परिषद जी आहे 15वी, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होतं? तर हे सगळे लोक जे आहेत हे प्रमुख देशांचे प्रतिनिधी म्हणून तिथं उपस्थित राहिले. नंतर हे चीनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत यांचं आणि मोदींचं त्या ठिकाणी जे संभाषण आहे ते व्यवस्थित झालं नव्हतं किंवा ते झालंच नव्हतं. त्याच्यावरूनही ते बऱ्याचशा बातम्या त्या ठिकाणी आल्या होत्या, तर तो मुद्दा आहे. नंतर ब्रिक्स परिषदेच्या बाबतची एक बेसिक माहिती लक्षात घ्या. आवृत्ती 15वी होती बघा. महत्त्वाचं असतं हा, परिषद कधी आयोजित झाली तर त्याची आवृत्ती किती? तर 15वी. ठिकाण जॉन्सबर्ग आहे की नाही, दक्षिण आफ्रिकेमध्ये. नंतर पुढे तुम्ही पाहिलं तर कालावधी आहे ऑगस्ट 2023चा. कालावधी कोणता आहे? ऑगस्ट 2023चा. आणि आपली G20 त्याच्यानंतर झाली सप्टेंबरमध्ये, बरोबर. 10 आणि 11 सप्टेंबर G20 नवी दिल्लीला झाली. आणि ही जी आहे ती 15वी होती. ब्रिक्स ऑगस्टमध्ये झाली त्याच्या आधी. नंतर याला उपस्थित राहिलेले नेते बघा, सिरिल रामफोसा दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आणि त्या टायमाला ब्रिक्सचे पण अध्यक्ष, समिटचे पण, ज्या देशामध्ये समिट होत असते किंवा जी परिषद होते तिथलचे जे प्रमुख आहेत ते त्याचे अध्यक्ष असतात. मग हे त्याचे अध्यक्ष. नरेंद्र मोदी भारताचं प्रतिनिधित्व केलं. शी जिनपिंग चायना, सर्गेई लाव्हरोव्ह रशियाचे परराष्ट्र मंत्री. आता इथं मुद्दा काय येतो माहिती आहे का? तुम्हाला प्रश्न कुठं विचारला जाणार? मॅक्झिमम प्रश्न, आयोगाची जर भूमिका तुम्ही बघितली प्रश्न विचारण्याची, आयोग इथं विचारणार रशियाकडून कोण उपस्थित राहिलं असं तुम्हाला विचारेल. म्हणजे तिथं काय काय कव्हर करतं बघा आयोग, तिथं आयोग काय काय गोष्टी कव्हर करणार बघा. किंवा परीक्षक असेल, आयोगाचा एक दर्जा सांगतो मी तुम्हाला, बाकी परीक्षेमध्ये होऊ शकतं असं. आणि विचारतात काय करतात? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा संदर्भ आला, रशियाचा संदर्भ आला, ब्रिक्सचा संदर्भ आला, 3 मुद्दे एकत्रित जोडले की नाही. परत आर्मेनियाचा पुन्हा तिथंच मुद्दा कनेक्ट होतोय, कारण आर्मेनिया पण त्याचा सदस्य होणार आहे. मग त्या सगळ्या मुद्द्यांना पकडून एक क्वेश्चन, मग तो म्हणजे इथं कोण उपस्थित राहिलं? त्याला कारण होतं तेच फौजदारी न्यायालयाचं वॉरंट, त्याच्यामुळंच अध्यक्ष आले नाही रशियाच्या या परिषदेला. मग त्यांचे परराष्ट्रमंत्री तिथं उपस्थित राहिले. तर आपण अशा मुद्द्यावरती फोकस करणं गरजेचं आहे, प्रश्न जास्त विचारले जातात. चला, ब्राझीलचे अध्यक्ष बघा लुला दा सिल्वा पण उपस्थित राहिले होते. असे महत्त्वाचे 5 व्यक्ती या ठिकाणी या परिषदेला उपस्थित राहिले. पण इथे पुढे काय झालं बघा, परिषदेमध्ये जे महत्त्वाचे गोष्टी झाल्या किंवा जे निर्णय झाले त्याच्यामध्ये बघा इथं काही देशांना सदस्यत्व देण्यात आलं. आता यावर्षी बघा G20मध्ये एक सदस्य वाढला आहे, शांघाय सहकार्य संघटनेमध्ये एक सदस्य वाढला आहे, ब्रिक्समध्ये 6 सदस्य वाढलेत, नाटोमध्ये एक सदस्य वाढला आहे, फिनलँड आहे की नाही. त्याच्यानंतर अजून अरब हे जे आहे अरब कंट्रीचं जे आपण काय म्हणतो तो हे सामील झालं त्याच्यामध्ये एक देश, मला आता ते नाव येत नाही, ते नंतर सांगू. चला, तर त्याच्यामध्ये एक अरब राष्ट्राचे जे संघटना आहे तिकडं सुद्धा एक देश सामील झाला आहे. आणि इकडं पाहिलं तर इथं 6 देश आहेत बघा.
अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. इराणचा मुद्दा इथं पण आहे बघा, शांघाय सहकार्य संघटनेतही सामील झाला आणि इथं पण सामील झाला आहे. या 6 देशांना पूर्ण सदस्य म्हणून सामील करण्यात आले ब्रिक्समध्ये. आणि ते कधीपासून सामील होणार ते लक्षात घ्या बरं काय. तुम्ही काय होईल माहिती आहे का, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं यावर्षी सामील झाले, असं नाही होणार. ते 1 जानेवारी 2024 पासून त्यांचं सदस्यत्व लागू होणार आहे. कधीपासून? 1 जानेवारी 2024 पासून. मग ब्रिक्सचे 11 सदस्य होणार, सध्या 5 आहेत, हे लक्षात घ्या. तर ही अंमलबजावणी व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. आणि देश अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. इथपर्यंतचा मुद्दा क्लिअर असला पाहिजे. आणि पुढे आपण आलो तर इकडे थोडा मॅप आहे ब्रिक्स सदस्य देशांचा, त्याच्या जे काय भाग आहे, सदस्य, पूर्ण सदस्य, बाकी निरीक्षक देश वगैरे सगळं ते त्या ठिकाणी आहे. एक प्रतिकात्मक मॅप आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, बरोबर, जुने आणि नवीन देशांचा. नंतर बघा ब्रिक्स संघटनेच्या बद्दलचे मुद्दे बघा. स्थापना आहे बघा सप्टेंबर 2006ची. सप्टेंबर 2006ची स्थापना आहे. आता उद्देश काय? आर्थिक आणि राजकीय सहकार्य. इथं लक्षात घ्या, उद्देश काय आहे? आर्थिक आणि राजकीय. G20चा उद्देश काय आहे? G20 फक्त आर्थिक बाबतीमध्ये निर्णय घेते, बरोबर, राजकीय नाही. मग इथं आर्थिक व राजकीय आहे. आता अजून पुढे तुम्ही आलात तर सदस्य किती आहेत? सध्या 5 आहेत. सध्या किती आहेत? 5 सदस्य त्याचे आहेत, बरोबर. सध्या त्याचे 5 देश सदस्य आहेत. मात्र 1 जानेवारी 2024 पासून ते 11 होणार आहेत. किती होणार आहेत? 11 सदस्य होतील. नंतर संस्थापक सदस्यामध्ये बघा ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे किती देश आहेत? तर 4 देश त्याच्यामध्ये संस्थापक आहेत. आणि 2010ला त्याचा पुन्हा विस्तार झाला, दक्षिण आफ्रिका सामील झाला ब्रिक्समध्ये. सदस्य विस्ताराची टाईमलाईन पण लक्षात ठेवा. 2006ला ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस ब्राझील, रशिया, भारत आणि चीन एवढे 4च देश होते. नंतर 2010ला आफ्रिका सामील झाला आणि मग नंतर आता 2023मध्ये पुन्हा 6 नवीन देशांना त्याच्यामध्ये सामील करण्यात आले. त्याच्यामुळं आता 2024च्या 1 जानेवारीपासून 11 सदस्य होणार आहेत. मग हे जे नवे सदस्य आहेत हे इकडं आहेत बघा. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. अशा प्रकारे हे देश जे आहेत ते ब्रिक्सचे सदस्य आहेत. मग ब्रिक्स पण चांगली लक्षात ठेवायची, कारण यावर्षी बऱ्याचशा संस्था ज्या आहेत, संघटना ज्या आहेत त्यांचे सदस्य वाढलेत. तुम्हाला मी सांगितलं की सदस्यांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळं तुम्हाला सदस्यावरती फोकस करावं लागणार आहे. नंतर इतर माहिती जर तुम्ही बघितली तर सदस्य विस्तार तिथं दिलेला आहे. 2006ला 4, नंतर 2010 साली 5 झाले आणि आता 2023मध्ये पुन्हा 6 सामील झाल्यामुळे एकूण 11 सदस्य झाले. आणि आता हे 11 झाल्यामुळं हा मुद्दा बदलणार आहे बघा. हा जो मुद्दा आहे आता, हा मुद्दा याच्या अगोदर आयोगानं घेतला होता एकदा. आता हा मुद्दा बदलणार आहे, कारण हे जे जगातील 41% लोकसंख्या आणि 5 देशांचा जगातील GDP मधील वाटा 24%, हे बदलणार आहे. कारण 11 सदस्य अजून सामील होत आहेत ना. मग हे राहणार आहे का आता हे मेजरमेंट नाही, मग हे बदलणार आहे. तर मग हा मुद्दा जो आहे तो आता डिलीट करावा लागेल आपल्याला. हा मुद्दा आपल्याला लक्षात नाही घ्यायचा. चला, 5 देशांचा व्यापार जो आहे तो 16%, हा पण मुद्दा आता आपल्याला कामाचा राहणार नाही, कारण त्याचे सदस्य 11 होणार आहेत. पुढे चालून हे 2 मुद्दे जातात. नंतर पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी ब्रिक्स देशांनी न्यू डेव्हलपमेंट बँक जे आहे त्याची स्थापना केलेली आहे 2014मध्ये. कधी स्थापना केली आहे? 2014मध्ये. म्हणजे ब्रिक्समध्ये जर काही कालावधीमध्ये किंवा टाईमलाईनमध्ये काही गोष्टी तुम्ही बघितल्या तर सुरुवातीला जे आहे स्थापना 2006ची आहे. त्याच्यानंतर 2010ला सदस्य विस्तार आहे. त्याच्यानंतर ते ब्रिक्स बँकेची स्थापना आहे, तिला न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणतात. आणि त्या दिल्मा रोसेफ यावर्षी तिच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली, तो पण मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर आता 2023कडे जर आला तुम्ही, म्हणजे महत्त्वाचे वर्ष तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये 2023ला अजून 6 सदस्य वाढले, म्हणजे टोटल सदस्य संख्या झाली 11. लक्षात आलं? इथपर्यंत तुमचं महत्त्वाचं असलं पाहिजे, महत्त्वाची माहिती लक्षात असली पाहिजे. आता पुढे तुम्ही आलात परिषदामध्ये आलात बघा. तर ब्रिक्सच्या ज्या महत्त्वाच्या परिषदा आहेत त्याच्यामध्ये पहिली परिषद जर पाहिली तर 2009ला झाली होती बघा. पहिली परिषद 2009ला झाली. स्थापना 2006ची, बरोबर. स्थापना 2006ची पण परिषद 9ला झाली. आणि ती झाली होती रशियातल्या येकातेरिनबर्ग या ठिकाणी. रशियातल्या येकातेरिनबर्ग या ठिकाणी. मग काय होतं माहिती आहे का, आपली गाडी अशी स्पीडमध्ये चालू असते, बरोबर. मग आपली स्पीडमध्ये चालू असेल तर आपल्याला जे छोटे छोटे पॉईंट्स येतात जिथं गाडी स्लिप होते तिथं लक्ष दिलं तर आपण सरळ जाऊ शकतो रस्त्यानं. तशा प्रकारे अभ्यासामध्ये पण अभ्यास करताना कुठं आपलं स्लिप होऊ शकतं ते लक्षात ठेवायचं. आपली गाडी कुठं स्लिप होऊ शकते आपल्याला माहिती आहे. स्थापना 2006ला झाली, पण मग पहिली परिषद कधी झाली तर आपण डायरेक्टली काय म्हणणार 2006लाच झाली असेल. तसं नाही. इथं बघा 16 जून 2009ला स्थापना आहे. लक्षात आलं?
16 जून 2009 रशियातल्या येकातेरिनबर्गला. नंतर बघा दुसरी परिषद झाली 2010 मध्ये. दुसरी परिषद कधी झाली आहे? 2010 मध्ये झाली. आता दुसरी परिषद 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये झालेली आहे, ब्राझिलिया या ठिकाणी. कुठं झाली? ब्राझिलियाला झाली. नंतर तिसरी चीनमधल्या सान्नेला झाली. चौथी परत दिल्लीला आपल्या भारतामध्ये झाली. मग भारतात झालेली परिषद आपल्याला ही स्टॅटिक जीकेचा भाग म्हणून पण पाठ पाहिजे. नंतर आठवी बघा गोव्यातल्या बेनालिमला झाली. परत म्हणजे चौथी, आठवी, 13वी ह्या 3 परिषदा भारतात झाल्या. नंतर परत आता इकडं 14वी आणि 15वी ज्या आता आहेत नुकत्याच झालेल्या, त्या एक चीनमध्ये झाली होती मागच्या वर्षी आणि यावर्षी झाली ती आफ्रिकेतल्या जॉन्सबर्ग या ठिकाणी. इथपर्यंत परिषदातले महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यात भारतात झालेल्या महत्त्वाच्या परिषदा पण आपण बघितल्या. पहिली दुसरी कुठं झाली ते पण आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर मग इतर शेवटच्या ज्या 2 परिषदा आहेत त्या पण आपण बघितल्या. आता भारतातल्या चौथी, आठवी, 13वी इकडं आपण बघतो आहे की नाही, चौथी, आठवी आणि 13वी भारतात झालेल्या. त्याच्यानंतर बघा हे मुद्दे आपण बघितले G20 ब्रिक्स संघटनेच्या बाबतीमध्ये. आता पुढं आपल्याला बघायचं आहे G20चा मुद्दा. कशाचा मुद्दा बघायचा आहे? G20चा. पण तो मुद्दा आपण कधी पाहणार आहोत? येणाऱ्या लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये, जागतिक घडामोडीवरचं जे आपलं पुढचं लेक्चर असेल त्याच्यामध्ये. इथपर्यंत आपण शॉर्टकटमध्ये इन्फॉर्मेशन बघितली, आपल्याला काय काय गरजेचं आहे. बरं, तर या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या ते व्यवस्थित कवर करून घ्या आणि या ठिकाणी मी आता थांबतोय आणि भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.